एका आईच्या उदरातून जन्माला येतात। आई एकच आहे, वडील एकच आहे, पण दोघांचे विचार एवढे वेगळे असतात। एक कुठे जातो तर एक कुठे राहतो, म्हणजे ही फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे। याच्यामध्ये आई वडिलांचा दोष नाही तर त्या मनुष्याचाच दोष असतो, कारण ते कर्माचं फळ असतं। त्या कर्माच्या फळानुसार त्या प्रत्येकाला त्या भोग भोगावे लागतात। आता यांनी काय केलं, फार कष्ट करून जमीन खरेदी केल्यानंतर मुलांचे लग्न लावून दिले आणि लग्न लावून दिल्यानंतर काही दिवसांमध्येच त्या घरामध्ये थोडं वाद सुरू झाले आणि वाद सुरू झाल्यानंतर एवढे वाद टोकाला गेले। आता आई वडील समजून सांगायचं काम करायचे, पण आई वडिलांना म्हणायचे की अहो तुम्ही आता म्हातारे झाले, तुम्ही म्हातारे झाले, तुमचं आता काही राहिलं नाही, आमच्या हातामध्ये जमीन आहे, आम्ही कष्टोय, तुमचं काही राहिलं नाही, हातपाय थकले, तुम्ही बोलायचं काही कारण नाही। आणि आबा तुम्हाला माहित नाही की हा अण्णा हा दादा कसा वागतो ते, आणि मोठा म्हणायचा आबा तुम्हाला माहित नाही हा लहान कसा वागतो ते। मीच यांच्या पोरांची शिक्षण केली, मीच यांना मोठं केलंय, मीच घरामध्ये पैसा कमवतोय, पैसा पुरवतोय, दोघेही म्हणायला लागले। शेवटी आता आई वडिलांचा नाईलाज झाला। आई वडील बोलायला तयार नाही, वागायला तयार नाही। आई वडील समजून सांगायचा प्रयत्न करायचे, पण ऐकायला कोणीही तयार नाही। मग शेवटी वाद वाढत 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 ते वाद मात्र त्या गावच्या चावडीवर गेले, आणि चावडीवर वाद गेल्यानंतर तिथून पुढे मात्र जो रामभाऊ 50 एकर जमिनीचा मालक होता, कॉलर टाईट करून ज्या गावामध्ये मान वर करून फिरत होता, तो रामभाऊ ज्या वेळेला घराची भांडणं गावात चावडीवर गेली त्यावेळेस मात्र खाली बसून गुडघ्यात डोकं घालून मान खाली करून डोळे पाणावलेले असताना त्या ठिकाणी शांत बसलेला होता। आई एका ठिकाणी रडते। आईला वाटलं आपली लेकरे माझ्या संस्कारामध्ये अशी काय कमतरता झाली की आपल्या घरातले वाद हे या चावडीपर्यंत यावे। बाकीच्या ज्या काही म्हाताऱ्या होत्या त्या आजीला समजवू लागल्या, काळजी करू नका सगळं ठीक होईल, काळजी करू नका सगळं ठीक होईल। परंतु आता आईचं मन ते आईचं मन असतं। आईची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, म्हणजे आई सगळ्यात जास्त मुलाला ओळखत असते की आपला मुलगा काय कुवतीचा आहे ते, आपला मुलगा मोठा झाल्यानंतर आपल्याला सांभाळेल का नाही हे फक्त त्याच्या घास घेण्यावरून, त्याच्या चालण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या रांगण्यावरून सुद्धा आईच सांगू शकते। कारण आई सर्वात मोठं दैवत आहे। आई नसेल तर आपणच जन्माला येणार नाही। आई तिचे डोळे पाणवलेले आणि त्या चावडीवरती वाद गेल्यानंतर आता काही करायला तयार नाही, दोघं एकत्र राहायला मात्र काय तयार नाही। मग सरपंच आणि बाकीचे गावचे मंडळी म्हणाले जाऊ द्या, नसल तुम्हाला एकत्र राहायचं तर करा वाटण्यान व्हा बाजूला। असं बोलल्यानंतर त्या आईच्या हृदयाला तो जो बाण आहे तो खासकन त्या हृदयामध्ये घुसला। पहिला बाण त्या हृदयात घुसल्यानंतर आईने डोळे वर करून त्या वडिलांकडे पाहिलं। त्या वडिलांची मान खाली गेलेली होती आणि खाली गेलेल्या मानेने फक्त नजर वर करून त्या पत्नीकडे, त्या म्हातारीकडे पाहिलं। फक्त नजरेतून दोघांना एकमेकाला कळलं की काय बाण घुसलेत आणि आपल्या हृदयाला किती काटे घुसलेत की गावचे लोक ज्यावेळेस म्हणाले की आपल्या घराची वाटणी करून द्या। ठीक आहे, वाटणी करायची ठरवली आणि वाटणी केल्यानंतर घरामधले प्रत्येक वस्तू सुईपासून भांड्यांपर्यंत सगळ्या वस्तू वाटून घ्यायच्या ठरवल्या। घरातलं सगळं सामान बाहेर काढलं। एक भांड इकडे जाते, एक भांड तिकडे जाते, एक भांड इकडे जाते, एक भांड तिकडे जाते। असं पाहिल्यानंतर ज्या वेळेला जशा भांड्यांच्या वाटण्या होत होत्या तसं तसं त्या आईच्या डोळ्याचे अश्रू काय राहायला तयार नव्हते। आई त्या भांड्यांकडे बघून प्रत्येक भांड खरेदी करत असताना त्यामागे घडलेल्या प्रसंगाची तिला आठवण होत होती। हे भांड घेत असताना हे मला नको म्हटले होते, तरी पैसे बाजूला ठेवून चोरून चोरून मी हे भांड घेतले। प्रत्येक गोष्टीची आठवण झाली
नको म्हटले होते पण तरीही मी घेतलं आणि आता त्याच भांड्याचे 2 तुकडे होत आहेत. असा विचार त्या आईच्या मनामध्ये आला आणि आईने फार फार म्हणजे फार जड अंतकरणाने तेवढा प्रसंग मात्र रेलून नेला. घराच्या वाटण्या झाल्या, सगळा झालं, उरला जमिनीचा प्रश्न. आता जमीन हे हुशार होते, वरच्या मळ्यात 25, खालच्या मळ्यामध्ये 25. असं केल्यानंतर गावाचे लोक म्हणाले, वरचा मळ्यातली जेवढी 25 एकर आहे ती मोठा सांभाळल आणि खालच्या मळ्यातली 25 एकर लहाना सांभाळल. जमिनीच्याही वाटण्या झाल्या, सगळं झालं. लहाना म्हणाला, आता मी काय तुझ्या दारात येणार नाही, तू माझ्या दारात यायचं नाही. आजपासून आपल्या दोघांचा संबंध संपला. तू माझा कोणी नाही, मी तुझा कोणी नाही. माझा उमरा ओलांडायचा नाही, तू मी तुझा उमरा ओलांडणार. आता हा सगळा प्रसंग घडला, पण आता प्रश्न उडला आई वडिलांचा, त्यांनी कुठे राहायचं. आता गावचे लोक म्हटले, अहो ह्या म्हाताऱ्याने कुठे राहायचं. म्हाताऱ्याने कुठे राहायचं. दोघा भावांनी एकमेकाकडे पाहिलं, दोघही चिडचिड, कोणी बोलायला तयार नाही की माझ्याकडे द्या. फक्त जमिनीची वाटणी झाली, जमीन ताब्यात आली, बास, विषय संपला. मग करायचं काय. गावचे लोक म्हटले, एक काम करा ना, मग जसं घरादाराची वाटणी केली तशी आई वडिलांची करून घ्या. बास, एवढा शब्द फक्त कानावरती आला. जशी घरादाराची वाटणी झाली तशी आई वडिलांचीही वाटणी करून घ्या असं म्हटल्याबरोबर त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यामध्ये खळखळ अश्रू आले. वयाच्या 20-22 वर्षी ज्यांचं लग्न झालं आणि वयाच्या 70-75व्या वर्षी ज्यांना वाटण्या करून बाजूला केलं, म्हणजे जवळपास 40 ते 50 वर्ष सोबत राहिलेलं दाम्पत्य एका क्षणामध्ये वेगळं होणार आणि ते पण वाटण्या करून वेगळं होणार, याच्यासारखी दुःखद घटना कुठे नाही. त्यावेळेला दुसरा बाण त्या आईच्या हृदयामध्ये खुपसला गेला. ज्या वेळेला गावचे लोक म्हणाले, आई वडिलांची वाटणी करा, जशी वस्तूंची वाटणी केली आणि मुलंही चिडचिड. म्हणजे मुलंही काही बोलले नाही. आपल्याला वस्तूच्या प्रमाणे आई वडिलांना समजले. 9 महिने पोटामध्ये मी वाढवलं, 9 महिने यातना भोगल्या, यातना सहन करून यांना जन्माला घातलं आणि एका क्षणामध्ये म्हणतायत की वाटण्या करा म्हणून. पण दोघही मुलं चिडचिड झाली. पण लहानाची जी पत्नी होती, लहानाची पत्नी जरा हुशार होती. हा शब्द कानावर पडला की आई वडिलांची वाटणी करा, तर लहान्याने पटकन, लहान्याच्या बायकोनी पटकन त्यांना बोलून घेतलं नवऱ्याला जवळ. म्हणले, हे बघा, काही झालं तरी म्हातारी आपल्याकडेच घ्यायची, म्हातारीच आपल्याला पाहिजे, तिलाच आपण सांभाळायचं, जा पटकन जाऊन बोला. बरोबर. आता लहाना समोर गेला, म्हटलं मी माझ्या आईला सांभाळेल आणि मोठा माझ्या वडिलांना सांभाळेल, असा विचार झाला. आता स्वतःहून घेतल्यामुळं त्यामुळे ते म्हटले ठीक आहे चालेल. पण हा विचार केला नाही की त्या आई वडिलांच्या हृदयाला काय झालं असेल, किती बाण टोचले असतील, हा विचार मात्र त्या ठिकाणी उपस्थित कुणाला आला नाही. त्यांच्या समवयस्क असणारे जे त्यांचे काही मित्र किंवा मैत्रिणी होते, त्यांच्या मात्र लक्षात आलं की या म्हातारीचा चेहरा काळवंडलेला आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये डोळे पाणवलेले, अश्रू खळखळ वाहतायत. याचा अर्थ म्हणजे यांना हे काय मान्य नाही. परंतु आता पोरांच्या पुढे कोण जाणार, कारण हातपाय थकलेत. आता आपण काही कष्ट करायला आपल्या दानात राहिलेली नाही, कारण आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही. मग आता काय करायचं, वाटण्या झाल्या. वडील मोठ्याच्या घरी गेले आणि आई लहान्याच्या घरी गेली. एकमेकाचं तोंड पाहायचं नाही ठरवलं होतं. आता पहिल्या दिवशी काय झालं, पहिल्या दिवशी म्हाताऱ्याची सोय एकदम टीचित झाली. आता थोरली सुनबाई होती, जेवायला सुंदर, सगळं सुंदर दिलं. पण आता गावच्या ज्या काही कुटाळ करणाऱ्या बायका असतात, आता त्या ज्या अशा बायका कुठंच नसाव्या, पण त्या बायका त्या मुठीकडे गेल्या आणि त्या बाया सांगायला लागल्या,
अगं तू या म्हाताऱ्याचं एवढं करती, ती लहानी बघ किती त्याची किती आरामात राहते, फक्त दिवसभर त्या खुर्चीमध्ये बसून मोबाईल पाहते आणि सगळं जे काही घराचं काम असेल एकदम बुद्धी लावून म्हातारी घेतली आणि म्हातारी सगळं काही काम करते आणि तू आपली म्हाताऱ्याला सांभाळत बसली, हा काही काम करतो का? असा विचार केला. थोरलीच्या लक्षात आलं की लहानी का बरं पटकन म्हणाली की मी आईला सांभाळते म्हणून. असा विचार झाल्यानंतर त्या मोठीने एक दिवस म्हाताऱ्याला शिळे भाकरीचे कुटके आणि चटणीचा ठेचा वाढला. म्हाताऱ्याने पाहिलं कडक झालेली भाकरी होती, पण बिचारा काही बोलला नाही, फक्त चुरून 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 भुगा केला, बारीक केली, त्याच्यामध्ये ती मिरची कालवली, सोबत पाण्याचा तांब्या ठेवलेला होता, त्या तांब्यातलं पाणी थोडंसं ओतलं, थोडंसं भिजवलं आणि तेच गटागटा घेऊन घेतला. जास्त काहीच बोलला नाही. जो रामभाऊ 50 एकर जमिनीचा मालक होता, ज्याची कॉलर गावामध्ये टाईट होती, मान वर करून चालत होता, तो रामभाऊ आज शिळे भाकरीचे कुटके खातोय. याचा सारखा निर्लज्ज दिवस कुठला असू शकतो? म्हातारा काही बोलला नाही. ठीक आहे, पहिल्या दिवशी झालं. सुनबाई आतून पाहत होती की काही राडा होतो का किंवा काही कल्ला होतो का घरामध्ये, काही बोलतो का म्हातारा आपल्याला? काहीच बोलला नाही बिचारा. आता बोलणार तरी काय बोलणार? आता जर हे मुलं वाटणी करायला निघाले आणि आपण जर काही बोलावं तर आपल्याला घराच्या बाहेर काढायला हे मागं पुढं पाहणार नाही. मग तो दिनक्रम सुरू झाला. सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी, सकाळचं संध्याकाळी, संध्याकाळचं सकाळी, रोजचं ते शिळे कुटके चालू झाले. आणि शिळी भाकरी चालू झाल्यानंतर एक दिवस 7-8 दिवस गेले आणि एक दिवस घास घेताना म्हाताऱ्याला म्हातारीची आठवण आली. बघा, म्हातारपणामध्ये म्हातारीची आठवण आली. म्हाताऱ्याने विचार केला, 8 दिवस झाले मी शिळी भाकरी खातोय, पाणी टाकून खातोय, माझं असं तर तिचं कसं? हा प्रश्न उरला. माझं असं तर तिचं कसं? प्रत्येक घास घ्यायचा आणि विचार करायचा, माझं असं तर तिचं कसं, माझं असं तर तिचं कसं. प्रत्येक घासाला त्या म्हातारीची आठवण त्या म्हाताऱ्याला यायला लागली. आणि विचार केला, आपला बाजार असतो, त्या बाजारच्या दिवशी आपण म्हातारीला भेटू. घरी जायचं नाही असं सगळं पंचमंडळी समोर ठरलंय, आपलंच घर आहे, पण उंबरा ओलांडता येत नाही. मग आपण बाजारामध्ये म्हातारीला भेटून म्हातारीला विचारू, माझं असं तर तुझं कसं? असा विचार केला. बाजारचा दिवस उजाडला. म्हाताऱ्याने मस्तपैकी धोतर वगैरे घातलं, काठी घेतली, छानपैकी तयार झाला आणि तयार जाऊन त्या ज्या रस्त्याने म्हातारी येणार तिथे एका पारावरती जाऊन बसला. म्हातारी आली. म्हातारी आल्यानंतर तिने आपला पदर घेतलेला खाली मान घातलेली आणि रस्त्याने चाललेली. आता तिने कशाला पाहावं इकडं कोण आहे तिकडं कोण आहे? तिने काही इकडे तिकडे पाहिलं नाही. म्हाताऱ्याला वाटलं आपल्याला पाहिलं नाही, मी तर रस्त्यातच बसलो होतो, मला न पाहता म्हातारी पुढे गेली. माझा राग आला का? वाटण्या झाल्यामुळे हिला दुःख झालं का? म्हाताऱ्याच्या मनामध्ये विचार सुरू झाले. असं करत 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 म्हातारी पुढे चालायची आणि म्हातारा मागे चालायचा. बराच अंतर गेलं आणि अंतर गेल्यानंतर म्हातारीचा बाजार आपला चालूच होता. म्हाताऱ्याने विचार केला, आता हिच्याशी बोलायचंय ना, तर मग आपण पुढून जाऊया. म्हातारा दुसऱ्या रस्त्याने काठी टिकीत 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 पटपट कसं कसं तरी करत 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 म्हातारीच्या पुढून आला. पुढून आल्यानंतर काठी वाजवली, टक टक टक. म्हातारीने काठीकडे पाहिलं, काठी ओळखीची दिसली म्हणून पुढं पाहिलं, वरती पाहिलं तर आपलंच म्हातारा दिसलं. पटकन पदर घेतला. आगोबाई तुम्ही? ते म्हटले हो मी. आता कशाला आलात पाण्याकडे? आता आठवण आली का माझी तुम्हाला? ज्यावेळेस पोरं वाटण्या करत होते त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं नाही का की तुम्ही बोलावं तोंडाने थोडे 2 शब्द? त्याने आता मी काय बोलणार, मी पण थकलोय. जर मी काही बोललो असतो तर आपलं हे राहणं सुद्धा बाहेर गेला असतं. आपण कुठे जायचं? पोरं जर सगळ्या गावासमोर वाटणी करून घ्यायला तयार आहे तर सगळ्या गावासमोर आपल्याला घराबाहेर काढायला काही त्यांना वाटणार नाही.
फार दुःख झालं दोघांच्या अंतःकरणाला, फार मोठं दुःख. म्हातारी म्हटली पण आलात कशासाठी? पोरांनी पाहिलं तर आपल्याला घरी जाऊन बोलतील. लहानपणी मुलांना भीती असायची की आपल्याला दुसऱ्या चुकीच्या मुलांसोबत खेळताना पाहिलं तर आई वडील घरी जाऊन बोलतील. आणि म्हातारे झाल्यानंतर यांना भीती वाटायला लागली की मुलांनी आपल्याला बोलताना पाहिलं तर मुलं घरी जाऊन आपल्याला बोलतील. बघा, असं झाल्यानंतर म्हाताऱ्याने प्रश्न विचारला, अगं 8 दिवस झाले फक्त शिळी भाकरी खातोय, चुरून खातोय ना, ओली भाजी नाही, काही नाही, काही नाही. या वयामध्ये गिऱ्हात नाही, दात नाही, काही नाही. आम्ही कसं खातोय, कसे दिवस काढतोय माझं मला माहिती. पण प्रत्येक घासाला आठवण येते माझा असं तर तुझं कसं. त्यामुळे तुला विचारायला आलो, तुझं कसं चाललं. म्हातारी म्हटली मी फार टेचित आहे. म्हातारा म्हटलं कसं काय? अहो मला त्यांनी नेलं, मी टेचित राहते. त्याचं कारण असं की सगळा स्वयंपाकच मी करते. ते म्हटले मग बाईसाहेब काय करतात? बाईसाहेब मोबाईल घेतात आणि खुर्चीवर बसतात आणि ज्या वेळेला मुलगा घरी येण्याचा टाइम होईल त्यावेळेला मात्र सगळं काम करतात. पण तोपर्यंत उरलं सुरलेलं सगळं काम मीच करून घेते. त्यामुळे मला जे वाटतं ते मी करून खाते. मी फार टेची. असा विचार केला. दोघांचं बोलणं त्या भर बाजारामध्ये चालू होतं. आणि चालता 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 जो लहाना मुलगा होता तो मळ्यातून येत असताना त्यांनी दोघांना त्या बाजारामध्ये बोलताना पाहिलं. घरी गेल्यानंतर रात्रभर काही बोलला नाही, आईला काही बोलला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दूध घालायला डेअरीवरती गेला आणि तिकडे मोठा भाऊ आला. त्यांनी दूध घातलं, यांनी दूध घातलं. हा इकडे निघाला, तो तिकडे निघाला. दोघांनी तोंड पाहिलं नाही, पण लहानाला काही राहवलं नाही. लहाना म्हणला अण्णा थांब, मला तुझ्याशी बोलायचंय. त्याने आता काय बोलायचं, सगळे तर वाटण्या झाल्या ना. ते सगळं झालं, पण काल मी म्हातारीला आणि म्हाताऱ्याला बाजारात बोलताना पाहिलंय. तुझ्या बापाला सांग माझ्या आईशी भर बाजारात बोलतो. माझ्या आईशी भर बाजारात बोलतो, तुझ्या बापाला सांग. याचा कोण होता? बापच होता ना. आशे पुढे जन्माला जर नाही आले ना तर ते बरे, पण आशे निर्लज्ज कार्टे जन्माला येऊ नये. त्याचं कारण अहो त्यांनी काय कष्ट केले, किती कष्ट केले. आणि तेवढे कष्टाने जमीन कसली, जमीन कसून पोटाला चिमटा घेऊन पोरांना मोठं केलंय. आणि वाटण्या झाल्यानंतर हा म्हणतो तुझ्या बापाला सांग माझ्या आईशी भर बाजारात बोलतोय. ज्या दिवशी आईच्या कानावरती ही बातमी गेली ना की लहाना म्हटला की तुझ्या बापाला सांग हा माझ्या आईशी भर बाजारात बोलतोय, तर आईचा तो दिवस म्हणजे शेवटचा दिवस ठरला. कारण कसं सांभाळलंय, काय सांभाळलंय हे फक्त तिलाच माहिती असतं, दुसरं कोणालाच नाही. पण जर आपण आई वडिलांच्या अंकित राहिलो, त्यांचे दासत्व झालो, त्यांच्या पूर्ण शब्दाच्या आहारी गेलो, त्यांच्या आज्ञेच्या आहारी गेलो, तर आपल्याला मुक्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. कारण बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. कारण आई वडील हे सगळ्यात बलवान असतात. त्यांच्या अंकित राहिल्यानंतर आम्ही सुद्धा बलवान होतो. आणि बलवान झाल्यानंतर काय होतं, तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, आम्ही मुक्तीच्या शिखरावरती पोहोचतो. फक्त एवढे 2 देवांना सांभाळलं बस. एवढंच बलवान पाहिजे, बळ पाहिजे ना, तर फक्त एकच करायचं, आई आणि वडील या दोघांना मात्र खुश ठेवायचं बस. एवढंच तुकाराम महाराज सांगतात. असो.